या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. शहरातील एका घरात अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एका तरुणाच्या नरबळीचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली असली तरी पोलिसांनी हा प्रकार फेटाळला असून अंधश्रद्धेशी संबंधित विधी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनेश वेद पाठक यांनी आपल्या भावाबाबत तक्रार दिली होती. संबंधित तरुण 2 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याला दारू पाजून नशेत ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता घरामध्ये सुमारे 10 फूट खोल खड्डा खोदण्यात आल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी अघोरी पूजेची मांडणी करण्यात आली होती. या पूजेसाठी कर्नाटकातील बिजापूर येथून मांत्रिकाला बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. या संदर्भात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी सांगितले की प्राथमिक तपासात नरबळीचा कोणताही प्रकार झाल्याचे आढळून आलेले नाही. उंबराचे झाड काढण्यासाठी काही अंधश्रद्धाळू विधी करण्यात आले असावेत. तरीही सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून खड्डा खोदण्यामागील कारण, बाहेरील मांत्रिकाला बोलावण्यामागील उद्देश आणि संबंधित तरुणाला नशेत ठेवण्यामागचे कारण याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.